हाय नमस्कार. बघू शकता आपल्या गावाकडलं वातावरण. ही चीच आणि ही ऊस गेलाय, इकडला थोडा राहिलाय, इकडला गेलाय. ती ज्वारी काढायला लागले त्या बाया. आणि तिकडे दिसतंय का भावाची गाडी दारात चालली. वहिनीला भांडायला मी भांडते ना, मला केकच पाहिजे म्हणून. आणि त्या कशा म्हणतात बघा. आता तुम्हाला माहिती होतं तर तुम्ही का नाही आला तर असं म्हणणार, पण मला वाटलं ना तो वहिनी साजरा करतील ना, त्यामुळं मग आणि भटीवर होती म्हणलं चला जाऊनच यावं म्हणलं. आज आहे आमच्या गावाचा बाजार, बघावा काय होतंय काय नाही. बाजार आजार आणून द्यावं. आणलाय थोडा, पण किराणा भरायचा आहे. एक स्पेशल काहीतरी आहे. ती गोष्ट त्या ताईंनं, पुण्याच्या ताईंनं पैसे पाठवलेले आहेत, त्यासाठी बानूला काहीतरी घ्यायचंय. माझ्या मनाने बानूला गाडी घ्यावं का कानातलं घ्यावं ते कळलं नाही. कानातलं म्हणलं तरी चांदीची बाळी आहे, सोन्याची घ्यावं का असं कळलं नाही. तर वैनाबाईच्या बहीण ही आल्यात वाटतं. पडल गाठ. लय दिवस झाला आम्ही कामं केलेली. आणि हे आमच्या गावाकडला गहू बघा. गावाकडलं किती भारी वातावरण आहे. बघा इथून तिथून गहू आणि ही मकात हरभरा, कोथिंबीर नेऊ का इकायला? नको बाया, काय करायचंय, किती दिवस खाणार होय. तर चालल्यात वाटतं ती, काय माहिती गाठ पडती का नाही. बहिणाबाई, वहिनीची बहीणबाई चालल्यात वाटतं. बघ आता गाठ पडती का नाही पडते. चाललाय वाटतं ती गाडी घेऊन. म्हणलं चला गाठ पडेल आपली, एकत्र कामं केलेली असतात. दीर गेल्यात नवरदेवकडं नांदायला म्हणल्यावर आपल्याला जाणं होत नाही सारखं सारखं. ना आता भटीवर आहे 2-3 महिने, काय नो टेन्शन. जत्रेला नको का पैसा पाणी पाळण्यात बसायला. गहू तर आता वाळल, सगळं आलंय त्याला लोंब्या. ऊस लावलाय, ऊसात मका लावली आहे. गुरांना काय सगळं गहूच केलाय, सगळा गहू केलाय सगळा. गाईकडं पण आहे, जाते ते जाऊस तर. चाललाय वाटतं सोडवायला भाऊ. सोडवाय म्हणजे त्याच्या काहीतरी तिकडं गाडी असेल जायचं, त्यामुळं मी बी बाजारला चालली. इकडे बी गहू आहे, तिकडे बी गहू आहे. गेले नाही पडत गाठ. तर चला जाऊ द्या, आपली गाठ ही झाली, जाऊ कधीतरी, आहे की नाही. तर मला जायचं होतं, पण आई गेली कोल्हापूरला. आदमापूर तिकडेच आहे ना कोल्हापूरकडं. कोल्हापूरचं दर्शन घेऊन आदमापूरला गेल्यात. तर तिकून येते सकाळी येतेल्या 2-2:30 वाजता. संध्याकाळी गाडी असेल किंवा 2-2:30 वाजता असेल. कधी येते त्या काय माहिती, पण उद्या तरी येतेल्याच. उद्या 3-4 वाजता आपलं भटीवर निघायचं. बघा कोथिंबीर, हरभरा, लसूण लावलाय 3 वापर, कोथिंबीर. बघा शेतकरी माणसं कुठं सुद्धा जागा ठेवणार. आता मी गावातनं जाणार आहे का, रस्ता गावातनं आहे, गावातनं जाणार आहे मी.
मातीत मातीत पिपणी चालती, पिपणी चालती, पिपणी चालती. तिथं उगवला गव कसा ग हिरवागार, कसा ग हिरवागार, कसा उगवला हिरवागार. आहा, इंस्टाला गाणी बनवताना लय मस्त रियार्स होते है की ना. लोंब्या मिसणीने करते की आम्ही पहिली मिसणीने करायचे का नाही, तर आम्ही पाट्या घेऊन जायचं लोंब्या. हे 1.5 पाटी, अर्धी पाटी, 1 पाटी व्हायची. ती लोंब्या आणून बदलायच्या घरी आणि दळून आणायचे शेतघर खायचं. आता कोण सुद्धा जात नाही आता. तर चला बाय. लाईक नक्की करा, शेअर करा. गहू आपला नाही दुसऱ्याचा आहे. बाय.